तोंडाच्या कॅन्सरचे जे ऑपरेशन केले जातात त्यात प्लॅनिंगला खूप जास्त महत्त्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ऑपरेशनचे 3 पार्ट असतात. आजार मुळासकट काढायला पाहिजे. दुसरं, जो पार्ट तोंडाचा आपण काढतोय, सपोज जबडा काढत असेल तर जबड्याचं काम परत पूर्ववत व्हायला पाहिजे. जिभेचा पार्ट काढत असू तर जिभेचं कार्य पूर्ववत व्हायला पाहिजे. म्हणजे फंक्शनल कॉम्पोनंट पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि तिसरं कॉस्मेटिक, म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर चेहरा व्यवस्थित दिसायला पाहिजे पहिल्यासारखा. तर ह्या तिन्ही गोष्टींचं प्लॅनिंग आपण करतो. आता त्यातला पहिला पार्ट जो आहे तो आजार मुळासकट काढण्याचा. जसं आपण अगोदरचे बरेचसे व्हिडिओ बघितले, त्यामध्ये आपण काय करतो, जी कुठली गाठ आहे त्या गाठीच्या कडेने 2 सेंटीमीटर मार्जिन घेतो. आता या पेशंटमध्ये आपण बघतो की गालात वरच्या जबड्याला चिटकलेला आजार आहे. तर आपल्याला 2 सेंटीमीटर मार्जिन घेताना खालच्या जबड्याची वरची रिम काढावी लागणार आहे, वरच्या जबड्याचा पार्ट काढावा लागणार आहे. तर हे मूळ कॅन्सर काढायचा पार्ट झाला. दुसरा टप्पा असतो तो मानेतल्या गंडमाळीच्या गाठी सगळ्या काढण्याचा. कारण तोंडाचे कॅन्सर जनरली मानेच्या गंडमाळीत पहिल्यांदा पसरतात आणि त्याच्यावरच त्या आजाराची स्टेज पण डिसाईड होते. त्याला नेक डिसेक्शन, सिलेक्टिव्ह नेक डिसेक्शन किंवा मॉडिफाईड रॅडिकल नेक डिसेक्शन असं म्हटलं जातं. तिसरा आणि महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे रिकन्स्ट्रक्शनचा, जे काम प्लास्टिक सर्जन करतात. आता ज्यावेळेस आपण एवढं सगळं काढतो त्यावेळेस तोंडाच्या इथं खड्डा झालेला असतो आणि तो खड्डा भरून काढण्यासाठी आपण हातावरची त्वचा आणि नाडीच्या रक्तवाहिन्या किंवा पायावरची त्वचा, मांडीची त्वचा, मांडीचा स्नायू थोडासा आणि त्याच्या रक्तवाहिन्या घेऊन तो जो डिफेक्ट आहे, जो आपण काढलेला भाग आहे तो रिकन्स्ट्रक्ट केला जातो. आणि ते रिकन्स्ट्रक्ट केल्यानंतर पेशंटचा चेहरा पूर्ववत काम करू शकतो, तोंड पूर्ववत काम करू शकतो. आता दिसण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 गोष्टी येतात. एक, पहिलं तर पेशंटचं हसणं. हसताना ओठ वाकडे नाहीत व्हायला पाहिजेत. याच्यासाठी काय असतं तर ओठाला जाणारी जी नस असते, जिला आपण मार्जिनल मॅन्डिब्युलर नर्व म्हणतो, ती खूप व्यवस्थितपणे बघून वाचवली पाहिजे. किंवा तिच्या कडेला आपण जे इलेक्ट्रोकॉटरी करतो तीही खूप कमी वापरली पाहिजे, जेणेकरून पेशंटचं ओठांची हालचाल व्यवस्थित राहील. दुसरं, जे आपण इन्सिजन घेतो, जखमा दिसू नये किंवा व्रण दिसू नये यासाठी जे स्किनचे नॉर्मल स्किन क्रीज असतात, जिथं की आपण वळ असतात स्किनचे, त्याच्यातच ते इन्सिजन घेतलं जातं, जेणेकरून त्याच्या जे जखमा किंवा व्रण होतील ते परत आपोआप झाकले जातील आणि ते नॅचरल दिसतील. तर हे स्किन इन्सिजनचं प्लॅनिंग, नर्व प्रिझर्वेशनचं प्लॅनिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंटचं ज्यावेळेस आपण गंडमाळीच्या गाठी काढतो, त्या गंडमाळीच्या गाठी काढताना खांद्याचे जे स्नायू आहेत त्या स्नायूंना जाणारी नस असते, तिला स्पायनल ॲक्सेसरी नर्व म्हणतात. तिच्याकडेच्या लिम्फ नोड काढताना सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे, तिला इजा व्हायला नाही पाहिजे. आणि हे लिम्फ नोड काढताना कमीत कमी त्या नर्वचं हँडलिंग व्हायला पाहिजे. तसं झालं तर पेशंटला ऑपरेशननंतर खांदा दुखणं हे होत नाही किंवा खांद्याचे स्नायू वीक होत नाहीत. ऑपरेशननंतर पेशंटला खांद्याचे व्यायाम, तोंडाचे, ओठाचे व्यायाम करणं पण क्रमप्राप्त असतं, जेणेकरून परत थोडीफार जी काही विकनेस जर आली तर ती नॉर्मल व्हायला पाहिजे. थँक्यू.